वृद्ध महिलेची फसवणूक करून सोन्याचे दागिने लंपास करणारा आरोपी कोतवाली पोलिसांच्या जाळ्यात। अहिल्यानगर। वृद्ध महिलेची फसवणूक करून तिच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने घेऊन पसार झालेल्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी अवघ्या काही दिवसात शोधून काढत अटक केली असून चोरीस गेलेला सोन्याचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 5 जून 2026 रोजी मार्केट यार्ड गेट समोर एक वृद्ध महिला धान्य खरेदीसाठी आली होती। रिक्षाची वाट पाहत असताना एक अनोळखी इसमाने तिच्याशी संवाद साधला। तुमच्या डोलाचे पैसे आले आहेत, तसेच तुमच्या मुलाने बोलावले आहे अशी खोटी माहिती देत त्याने महिलेचा विश्वास संपादन केला। त्यानंतर संबंधित महिलेला मोटरसायकलवर बसवून मार्केट यार्ड परिसरातील हमाल पंचायत कार्यालयासमोर नेले। तेथे गळ्यातील पानपोते व कानातील फुले मला द्या, त्याशिवाय तुम्हाला पैसे मिळणार नाहीत असे सांगून आरोपीने महिलेकडून सोन्याचे दागिने काढून घेतले आणि तेथून फरार झाला। या प्रकरणी फिर्यादी द्रौपदाबाई धोंडीराम घोलप यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्याचा तपास सुरू असताना कोतवाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील व त्यांच्या पथकाला आरोपीचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले। पथकाने मार्केट यार्ड परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीची ओळख पटविली। त्यानंतर आरोपी नदेव हरिभाऊ चेडे याला गुन्ह्यात वापरलेल्या मोटरसायकलसह ताब्यात घेण्यात आले। चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली। पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याकडून फसवणूक केलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत। या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विक्रम वाघमारे करत आहेत। कोतवाली पोलिसांनी केलेल्या जलद कारवाईमुळे वृद्ध महिलेचे सोन्याचे दागिने परत मिळाले असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत